शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली। अजितदादा 2019 पासूनच भाजपसोबत जाण्याचा प्लॅन करत होते, ते सत्तेपासून दूर राहू शकत नाहीत अशा शब्दात रोहित पवारांनी निशाणा साधला। त्यांच्याशी संवाद साधलाय जयदीप भगतनं। आपल्यासोबत आमदार रोहित पवार आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। मागच्या काही दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीसांचा दौरा झाला आणि त्यानंतर 2 दिवसात तुमच्यासोबत असलेले प्रवीण माने निघून गेले आणि आज तुम्ही आता त्यांना धक्कातंत्र दिलेले। अनेक ठिकाणी अनेक दिग्गजांचा या ठिकाणी प्रवेश झाला। प्रवीण मानेंचा खूप मोठा व्यवसाय आहे, दुधाचा व्यवसाय। तुम्ही जर व्यक्तिगत त्यांना विचारलं, इथे असणाऱ्या व परिसरातल्या शेतकऱ्याच्या हितासाठी त्यांच्या दूध कंपनीला कुणी मदत केली, तर खऱ्या अर्थाने ते सांगतील की साहेबांनी मदत केली। साहेबांनी एवढी मदत करून सुद्धा जर त्यांना देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा धमकी देत असतील, हे कितपत योग्य आहे? आता आमच्यासारखे कार्यकर्ते ते धमकीला घाबरत नाहीत, पण प्रवीण भाऊ कुठेतरी घाबरले असं आपल्याला म्हणावं लागेल। तो त्यांचा निर्णय आहे। आज सातत्यानं तुमच्या सभा होत आहेत, बारामती लोकसभा मतदारसंघात असतील दौरे होत आहेत, परंतु त्यावरून दादा टीका करतात। याआधी फक्त तुम्ही फॉर्म भरायला यायचा आणि त्यानंतर शेवटची सभा होती, आज तुम्हाला गावागावात फिरायला लागते अशी टीका सातत्यानं अजित। कोणाला फिरावं लागतंय? सगळ्यांनाच। तुम्ही स्वतः उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी कुठं बाहेर सभा घेतली? बारामतीमध्येच तर तुम्ही बसून आहात, तुम्ही बाहेर गेला नाही। तुम्ही आज उपमुख्यमंत्री आहात। उपमुख्यमंत्री कशासाठी झालात? विकास करण्यासाठी, लोकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी। एवढे मोठे तुम्ही नेते आहात, आता तुम्ही देशाचे नेते आहात आणि तुम्ही स्वतः बारामतीमध्ये आहात। आम्ही सगळीकडे फिरतोय, दादा मात्र बारामतीत, आणि ते स्वतः म्हणतायत की आता गावागावात तुम्हाला फिरावं लागतंय। अरे तुम्हीच गाव लेवलला आलेला आहात, ते तुमची चूक नाही। भाजपला तुम्हाला गाव लेवलला आणायचं होतं, हीच तर आमच्या सगळ्यांची भीती होती। त्यामुळे जे भाजपला पाहिजे ते तुम्ही करून दाखवता, हे आम्हाला पटत नाही। पण तुम्हाला जे बोलायचं बोला। तुम्ही असं म्हणताय की भाजपला त्यांना ग्राउंड लेवलला किंवा गाव लेवलला आणायचं होतं, मग हे तुम्ही सांगताय, मग त्यांना दिसेल का? सांगताय त्यांच्या अडचणी असाव्यात। आता तुम्ही मुश्रीफ साहेबांचं जर बघितलं तर त्यांनी तो निर्णय भाजपबरोबर जाण्याचा घेतला नसता तर जेलमध्ये गेले असते। त्यामुळे हे सगळे नेते का गेले आणि दादा कशामुळे गेले हे सगळ्यांना माहिती आहे। आणि मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर भाजपचं नाही ऐकलं तर भाजपचे नेते कदाचित या नेत्यांना धमकी देत असावेत, तुमच्या सगळ्या फाईल आम्ही बाहेर काढू, तुम्हाला जेलमध्ये टाकू। त्यामुळे दुर्दैवाने दिल्ली समोर झुकण्याशिवाय यांच्याकडे कुठला पर्याय राहिला नाही। मी आता असं भाषण करताना म्हणाला की मी धाराशिवला गेलो होतो, अजितदादांचे नातेवाईक त्या ठिकाणी आहेत, आणि ते भाषणामध्ये असं म्हणाले की दादांनीच आम्हाला भाजपमध्ये जायला। नेमकं काय? अजितदादांनी प्लॅन 2019लाच केला होता भाजपबरोबर जाण्याचा, हे मी म्हणत नाही। त्यांचे जे आता धाराशिवचे उमेदवार आहेत, जे त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांचा मुलगाच तिथं म्हणतो, ते सुद्धा बोलत असताना त्यांनी हे सुद्धा सांगितलं मी खोटं बोलत नाही। मग दादांनी भाजपबरोबर जाण्याचा, पार्टी फोडण्याचा, साहेबांना सोडण्याचा प्लॅन हा 19 मध्ये केला होता। कॅमेरा पर्सन विजय राऊतसह जयदीप भगत, एबीपी माझा, इंदापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।